तू पुरुष पूजन करूया। आई, अगं ही मुलगी मोठेपणा घ्यायचा प्रयत्न करते आणि तू तिला गप गा, तुम्हाला नको अक्कल शिकवू। पण समीर, लग्नानंतर हा विधी पहिल्यांदा करतोय ना आपण आपल्या घरात, तर सगळ्या भावकीला बोलूया आपण। आई अगं तू हे काय करतेयस? या सगळ्यांनी तू दोघांचं लग्न मान्य करतेयस? आई चालेल, तू म्हणशील त्या लोकांना आपण बोलू। फक्त हिच्या घरच्यांना नको। आई चालेल, म्हणजे तुला हवं त्या लोकांना आपण बोलूया। मी गुरुजींशी बोलतो आणि काय काय तयारी पाहिजे ना ती विचारून घेतो त्यांना, आणि भावकीच्या लोकांना तू बोलव, इथल्या लोकांना मी आमंत्रण करतो, ठीक आहे? वेड लागलं ह्या आईला। काय गरज होती दोघांच्या आयडियाला हो म्हणण्याची? अशाने ना, अशाने शेफारणार आहेत दोघी। दोघांसाठी मला बोलली ना, मला ओरडली, मला ना मला किंमतच नाही राहिली आहे घरात। कोण आहे? रिलॅक्स, मीच आहे। ए अगं, स्वतःशीच काय बडबड करतेस तू? चिडायला काय झालं आणि एवढं? आई, आईवर वैतागली आहे मी। त्या आगाऊ अर्पिताने समीरचे कान भरले आणि त्याला म्हणाली घरात वास्तू पुरुष पूजन करूयात। म्हटलं कशाला, काय गरज आहे? तर ही आई लगेच त्याने आपण करूया ना। आणि समीर अर्पिताच्या लग्नानंतरची पहिली पूजा आहे म्हणून भावकीच्याही लोकांना बोलूया म्हणाली। ओ, म्हणजे माझ्या मालकीच्या घरात वास्तुपुरुष पूजा घालणारी मुद्दाम करते ही मुलगी। माझ्या नाकावर टिचून जागा वाचवली ना तिने, मग तर या निमित्ताने तिला जगभर सांगायचंय। आणि ही आई काय करते तर तिला सपोर्ट करते। तुला सांगू तुझ्या आईचं काय झालंय? तुझ्या आईची ना नखं काढलेली वाघीण झालीये। दम नाही राहिला आता समीरच्या आईमध्ये काही। त्यांनी त्यांच्या सो कॉल्ड सुनेसमोर हार पत्करलीये। नाही, मी आणि हार पत्करणार कधीच नाही। आई, तू पूजेसाठी हो म्हणालीस। मी पूजेला हो म्हटलंय हे पाहिलंस तू दिदे, पण मी अट सुद्धा घातलीये, सगळ्या भावकीला बोलवायची। हे नाही पाहिलंस तू? आई, त्यांनी काय होणार आहे? उलट त्या दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब होणार आहे। नाही ग बाई, असं काही होणार नाही। भावकी येणार म्हणजे ती सुद्धा येणार। कोण? कोण? आमची नवसा आजी। देशमान्यांच्या कुलदेवतेच्या मंदिराची मुख्य सेवेकरी नवसा आजी। देशमान्यांच्या घरात ना तिचा शब्द हा शेवटचा शब्द बरं का। ती इथे येईल ते वादळ घेऊनच। आणि त्या वादळात अर्पिता नावाचा पाला पाचोळा कुठच्या कुठे उडून जाईल कळणार सुद्धा नाही। या अर्पिताला ना कल्पना सुद्धा नाहीये की तिने ही पूजा ठेवून आणि अख्ख्या भावकीला बोलवून स्वतःच्या अंगावर काय उडवून घेतलंय।
जगदंब जगदंब. नमस्कार नवसा आजी. मी मी पाया पडते हा इथून. पाया पडले मी. अगं तोंड देखलं नको, खरोखरीचीच पाया पड. हा आणि काय ग, माझा नंबर आहे वाटतं अजून मोबाईलात. मला वाटलं म्हातारी आहे की नाही हे माहित नाही म्हणून काढून टाकला असेल. डेंजर ही बाई. नवसा आजी असं का बोलताय तुम्ही? मग कसं म्हणू, तुझा फोन म्हणजे सूर्यग्रहण, वर्षातून एकदाच येणार. अहो नाही नवसा आजी, अहो असं नाहीये. आमची खूप इच्छा असते हो, पण इथल्या कामातून ना वेळच मिळत नाही. तर हे ब्रह्मांड तुम्हीच चालवताय ना ग, आम्हाला काय काम आहेत बाई. आम्ही बसलो इथे कावळे हाकलत. ए चल रे चल. बरं आता सांग, काय काम आहे आणि काय काम आठवलंय तुला म्हणून तुला आजी आठवली. प्रेमापोटी तू काय मला फोन करणार नाहीस, सांग आता काय ते. नवसा आजी, अहो तुमच्या नातवाचं आपल्या समीरचं लग्न झालं. कळलं असेलच ना तुम्हाला भावकीकडून? तोंड वर करून विचारतेस काय, कळलं म्हणून? त्यावेळेला तुला फोन करून सांगता आलं नाही मला? वाया वाया कळवतेस का मला तू? पहिल्यापासून वाबरटच आहेस तू. पोच म्हणून नाहीच आहे तुला. नको तिथे पायलीभर बडबड करतेस आणि जिथे बोलायचं तिथे मूग गिळून गप्प बसतेस. अहो नवसा आजी, काय सांगू तुम्हाला. समीरचं लग्न होणार हे आम्हालाही माहित नव्हतं, पण झालं. काय तुम्ही इथे एकदा आल्यावर मी सगळं सांगेन तुम्हाला. तुम्ही या. कुठे आल्यावर? आपल्या घरी. घरी या. आता लग्न तर झालं ना, पण मी वास्तुपुरुष पूजा ठेवली आहे उद्या, त्यामुळे तुम्हाला उद्या यावंच लागेल. याल ना? उद्या का? हा. खूप लवकर फोन केलास ग. उद्या सकाळी करायचा होतास ना? नवसा आजी, अहो असं का बोलताय? अहो तुम्हाला आता खोटं वाटेल, पण हे सुद्धा ऐन वेळेस ठरलं. पण जेव्हा ठरलं ना तेव्हा पहिला फोन तुम्हाला लावलेला आहे. खरं सांगते मी. उपकारच केलेस तू. उद्या सकाळी आले ना तिथे की दृष्टच काढते तुझी मी. नवसा आजी, जाऊ दे ना, झाली चूक, घ्या पोटात. लहान आहे ना मी. ठीक आहे, बघते मी. मला एकटीला यायला काही जमणार नाही. हा पण मिठू असेल आणि ती जर माझ्या बरोबर येत असेल तर जमवीन मी. जगदंब जगदंब. कोणालाही न सांगता लग्न केलं का समीरने? बघतेच आता त्याच्या बायकोकडे. म्हातारी फोन ठेवताना कधीच सांगत नाही. बापरे समीरची, काय आहे हे? ज्वालामुखी. आणि हा ज्वालामुखी जेव्हा इथे येईल तेव्हा त्यात अर्पिता उभी जळल्याशिवाय राहणार नाही. अर्पिताची उलटी गिनती सुरू झाली. नारळ 5 लिहिलेत, अगरबत्ती, गोमूत्र लिहिलंय. हां, विड्याची पानं पण लिहिलेत. केशर आणि वेलची. विडे करायचे आहेत का? बर. जानवेची जोड आणि खारीक. याच्या व्यतिरिक्त काही हवं आहे का? बर. आणि गुरुजी, सगळ्यात मुख्य प्रश्न, तुम्ही दक्षिणा किती घ्याल पूजेची?
हो ठीक आहे, काही हरकत नाही, या तुम्ही, उद्या भेटू आपण. हो. धन्यवाद. 10 वाजेपर्यंत येतील गुरुजी आणि तयारी करतील, मग 11 वाजता पूजा सुरू करू. दक्षिणेचं काय म्हणाले गुरुजी? 6,000 म्हणतात. 6,000? एवढे पैसे एका रात्रीत कुठून आणायचे? मी पण ना मूर्खच आहे. हा एवढा सगळा घाट घालायचा विचार केला, पण हा विचार नाही केला की यासाठी पैसे कुठून येणार. सॉरी समीर, माझं चुकलं. मी ह्या सगळ्याचा नाही, विचार. नाही, अर्पिता मॅडम, काय सॉरी काय. आणि बघा, तुम्ही चुकू शकत नाही. आणि अहो, तुम्ही हे सगळं चांगल्या हेतूने आणि आपल्या भल्यासाठी करताय ना. देवाने हा विचार तुमच्या मनामध्ये आणला असं आपण समजूया. त्यामुळे आता देवच मार्ग काढेल यातून. एक मिनिट. अर्पिता मॅडम, काय करताय तुम्ही? एक मिनिट. तीनशे 50 हे 370 आहेत. एवढेच आहेत माझ्याकडे. अर्पिता मॅडम, हे दक्षिणे व्यतिरिक्त इतर खर्चांसाठी लागतील. दक्षिणेचं काय करायचं ते मी बघतो. अहो, तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? हे आता बोलून दाखवावं लागेल का मला? मग तुमची इच्छा आहे ना मनापासून पूजा करायची, मग काहीतरी मार्ग निघेल. मी जरा कामाचं बघतो, काही होत आहे का. या लिस्टमध्ये अजून काही हवं असेल तर मला फोन करा. हां, संकोच करू नका, नक्की फोन करा. कुठे ठेवले असतील? कुठे ठेवले? कुठे गेले? कुठे गेले असतील? देवा, काय ग? काय कुठे गेलं? काय शोधतेस? हो, गौरीच्या शाळेची पुढच्या वर्षीच्या फर्स्ट सेमिस्टरची फी आज भरायची आहे. ते पैसे मी पर्समध्ये ठेवले होते, पण आता सापडतच नाहीयेत. कल्याणी, अगं तुझ्या पर्स मधून कोण घेणार आहे पैसे? तुझी पर्स तू ठेवतेस ना नेहमी कपाटात. हा, मग तिथे जाऊन बघ ना. बाबा, 4 वेळा बघितलं मी, नाहीयेत तिथे पैसे. तुम्ही कोणी बघितलेत का पैसे? हा, नाही ग, नाही बघितले. बाबांकडून मागून घेतले होते पैसे. आपल्या घरून व्यवस्था होण्याची काही शक्यता नव्हती आणि गौरीच्या शिक्षणाचं मला नुकसान करायचं नाहीये. पण ते पैसे नाही मिळाले तर? एक मिनिट. हे बघ, पैसे कुठेही जाणार नाहीत. मला सांग, किती होते पैसे? 20,000.
20,000? 20? एवढी मोठी रक्कम? गौरीची टर्म फी तेवढीच आहे. नचिकेत अरे तू पैसे बघितलेस का कुठे? गौरीची फी 20,000 मी माझ्या पर्समध्ये ठेवले होते, बघितलेस का? नाही मला नाही माहिती, मी नाही बघितलंय. नचिकेत थांब. असा हात वर करून कुठे निघालास? किमान पैसे शोधायला तरी मदत कर. अरे गौरीच्या फीशी काही संबंधच नसल्यासारखा नामानिराळा होऊन सटकतोयस तू. खरं तर बाप म्हणून ही तुझी जबाबदारी आहे, पण त्याचं काही पडलंच नाहीये तुला. जे तू करायला हवं ना ते मी करतेय. निदान कन्सर्न तरी दाखव. नचिकेत थांब. कसं तुला माहिती आहे ना, सकाळीच माल डिलिव्हरीसाठी गोडाऊनच्या बाहेर काढून ठेवायचा म्हणून. हा, त्याच्यासाठी रात्री 2 लेबर लावून काम पूर्ण करून घ्यायचं होतं पॅकेजिंगचं. हा, आता तू मला सांगतो का लेबर मिळत नाहीये? रात्री थांबायला कोणी तयार नाहीये. नाही, मी आता या टायमाला कोण लेबर कुठून मॅनेज करू सांग ना तू. काय मीच करू? मग तू काय करतोय? ठीक आहे, ठेव, मीच करतो. तू काही कामाचं नाही, लक्षात ठेवा. काका काय झालं? अरे समीर, मी ज्या पॅकेजिंगच्या कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करतो ना, त्या कंपनीचा एक माल अर्जंट डिस्पॅच करायचा आहे आणि त्याच्यासाठी 2 लेबर पाहिजे नाईट काम करणार आहे. मला तर कोणीच भेटत नाही आहे. काय करू तोच प्रश्न पडलाय मला. काका मी केलं तर चालेल? अरे समीर, ते लेबरचं काम आहे, तू कसं कर? बघा काका, कुठलंही काम हलकं नसतं आणि तुम्हाला माझ्या घरची परिस्थिती माहिती आहे. नवीन नोकरी मिळेपर्यंत मला पैसे कमवण्यासाठी काही ना काहीतरी काम शोधावं लागणार आहे. मी करीन ना, आणि नीट करीन, तुम्ही नका काळजी करू. फक्त काका, या कामाचे पैसे लगेच मिळू शकतील का? नाही, पैसे लगेच मिळतील, पैशाचं काही टेन्शन नाही. पण काम जरा जास्त आहे ना. 700 बॉक्स आहे. नाही, तुम्ही नका काळजी करू, मी करीन ते सगळं. फक्त पैसे किती मिळणार आहेत? हे बाय, एका बॉक्सचे 10 रुपये, 700 बॉक्सचे 7,000 रुपये दिन जास्तीत जास्त. त्याच्यापेक्षा जास्त काही देऊ शकत नाही भाऊ मी. नाही, चालेल, काही हरकत नाही. मला फक्त एकदा ते काम कसं करायचं ना ते दाखव. अरे मीच सांगतो ना. चल आता चल. चालेल, मी बॅग घेऊन येतो. हा, मी पण हेल्मेट घेस येतो. काय कटकट आहे का तुझी? चल. नचिकेत थांब. मला तुझे खिसे बघू देत. काय कल्याणी, अगं नवरा आहे तुझा तू. चोराशी बोलण्यासारखी काय बोलतेस त्याच्याशी? दारूच्या आहारी गेलेल्या माणसावर मी विश्वास ठेवू शकत नाही. आणि इथे प्रश्न 20,000 आणि गौरीच्या शिक्षणाचे. कल्याणी, अगं मोबाईल. कल्याणी, मोबाईल आहे खिशात. अगं कल्याणी, मोबाईल. बघितलं का? अरे मुलीच्या शिक्षणाचे पैसे दारूसाठी चोरण्या इतकी मजल गेली तुझी?
तुला लाज नाही वाटली? कल्याणी हे बघ समीर, आपली कंपनी आहे ना फक्त पॅकेजिंगचं काम करते. आता हे जेवढे बॉक्स दिसत आहे ना ह्याच्यामध्ये सगळे प्रोडक्ट भरून ठेवले आहे. हा, आपल्याला फक्त हे पॅक करायचे आहे. हे बघ, हे बॉक्स घ्यायचे, ही टेप घ्यायची आणि व्यवस्थित इकडून असे एकदम तिकडनं हे पॅकिंग एकदम सेंटरला आलं पाहिजे असं, आणि इथे कट करायची. ओके, कळलं? जमेल ना? हां जमेल ना. हां, आणि असं पॅकिंग झालं ना का बॉक्स असं एका बाजूला व्यवस्थित रचून ठेवायचे. चालेल, जमेल ना? हां 100%. हां, पण एक गोष्ट, एकही प्रोडक्ट डॅमेज होता कामा नाही. जमेल ना? हां, तसं मी तुझ्यासोबत एक जोडीदार पाहतो तुला. म्हणजे समजा जोडीदार आला तर पैसे डिवाइड होतील का? हां हो. मग नको, मग मी करतो ना हे सगळं. अरे पण जमेल का एकतर? हां जमेल जमेल, काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही नका काळजी करू. नक्की करशील ना समीर? हो ठीक आहे, दे. ठीक आहे, येतो मी सकाळी मी. हां हां. हा समीर. अर्पिता मॅडम कुठं आहात तुम्ही? नाही अहो, मी ते फुल मार्केटला चालली आहे. बोला ना. काही नाही, मला एक काम मिळालंय. आपले चौधरी काका आहेत ना, त्यांनीच दिलंय. रात्रभर इथे थांबावं लागेल, कारण आज ते रात्रभरातच पूर्ण करायचंय. पण पुरेसे पैसे मिळणार आहेत रोख, त्यामुळे उद्या दक्षिणेची आपली व्यवस्था झाली. अरे वा, हे तर खूप चांगलं झालं. बरं, काम काय? कुठलं काम आहे हे अर्पिता मॅडमला सांगितलं तर त्यांना नक्कीच वाईट वाटेल. काय करू? खोटं बोलू का? नको रे बाबा, त्यांच्याशी खोटं बोलण्याची किंवा त्यांच्यापासून काही लपवण्याची रिस्क नाही घेऊ शकत मी. त्यांचा राग झेलण्याची ताकद नाही आता माझ्यात. देवा, आता तूच त्यांना हे समजून घेण्याची आणि सहन करण्याची ताकद दे. हॅलो समीर, लवकर बोला, माझ्या फोनची बॅटरी लो आहे. फोन कधीही स्विच ऑफ होईल. ते एका गोदामामध्ये पॅकेजिंग आणि लोडिंगचं काम मिळालं. शी बाबा, हे काय बोललं काय ऐकूच आलं नाही. त्या फोनला पण आत्ताच ऑफ व्हायचं होतं. जाऊ दे, घरी गेल्यावर समीरना फोन करेन. एक मिनिट. तुम्ही इथे फुल मार्केटला चाललात ना? हो, मी तिकडेच चाललेले. पण बरं झालं तुम्ही इथेच भेटलात. बरं, मग चला ना, जाऊयात, एकत्रच जाऊया. नाही नाही नको, तुम्हाला ऑफिसला जायला उशीर होत असेल ना, आपण इथेच बोलूया. बोला ना. आशुतोष दादा, एक खूप महत्वाचं बोलायचं होतं तुमच्याशी. हा बोला ना. वहिनी, पण कसं शक्य आहे? तुम्हाला कळते का? तुम्ही केवढी मोठी रिस्क घेताय. अहो, तिकडे आग लागेल,
केवढा मोठा तमाशा होईल. आशुतोष दादा मला माहितीये मी काय करते. प्लीज मी सांगते तेवढं आणि तसं करा ना प्लीज. हे बघा मला खात्री आहे यातून जे काही निष्पन्न होईल ना ते सगळ्यांसाठी चांगलंच असेल. प्लीज प्लीज हो म्हणा ना प्लीज. हो बोलायला आनंद तर होतोय, पण तितकंच टेन्शन सुद्धा आलंय. ठीक आहे. थँक्यू आणि तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, सगळं छानच होईल. ठीक. हे काय फिश पॅक कशाला? पूजा आहे ना घरात. हे बेटर दिसतंय. चला चला या सगळ्यांनी, उद्याच्या पूजेची तयारी करायची ना. 21 दुर्वांच्या जुड्या करायच्या आहेत, तुळस बेल बनवायचंय, देवाचा हार बनवायचाय. चला चला या लवकर. बाबा अहो तुम्ही कशाला आलात? बरं ठीक आहे, पण तुम्ही नुसते बसून राहते, काही करायची गरज नाही, मी करते सगळं. तुम्हाला नाही आवडणार ना ते? बरं ठीक आहे, एक काम करा मग तुम्ही, ही फुलं आहेत ना यातली पांढरी आणि पिवळी फुलं अशी वेगवेगळी करा. ठीक आहे. चला चला या, कोण कोण येत? बाबा सकाळी गुरुजी काय म्हणाले माहितीये का? उद्या वास्तुपुरुष पूजन आहे ना आपल्याकडे, तर या पूजेच्या तयारीमध्ये ज्यांचा ज्यांचा हात लागेल ना, या घरावर त्यांचीच सत्ता असेल. कसं आहे, वास्तू तथास्तू बोलता येतं आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे सेवा महत्वाची. आपण सेवा केली ना की वास्तू आपल्याला वरदान देते. आणि बघा ना मी किती भाग्यवान आहे ना, या पूजेच्या तयारीमध्ये माझ्या एकटीचाच हातभार लागतोय. त्यामुळे उद्या एकदा का पूजा झाली की या घरावर माझी दिदे चला चल ते सोड. दिदे चल ना, उठ चल चल उठ 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 यार, बस इकडे बस, काम कर.
बोर आहे. सरक तिकडे. तोरण करायचंय. सॉरी आई, पण घरातल्या पूजेला तुमचा हात लागावा अशी मनापासून इच्छा होती माझी, म्हणून थोडंसं खोटं बोलले.